नमस्कार मित्रांनो, इच्छा कथेच्या आधीच्या भागात आपण पाहिले की केयूर आणि अनन्या हे मित्रमैत्रीण असतात. त्यांची ठाण्यावरून कोकणात बदली होते. सुट्टी घेऊन अनन्या ठाण्याला जाते. उषा या तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना केयूर वाचवतो. आता त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते. अनन्या परत आल्यावर या कारणावरून केयूर अनन्याचे भांडण होते. जोशी काका अनन्याला काही स्तोत्रे वाचायला सांगतात. रात्री जेवणासाठी अनन्या जोशी काकांच्या घरगुती खानावळीत येते. आता पुढे प्राची म्हणते, या मॅडम बसा. अनन्या विचारते, वहिनी तुमच्या लग्नातले फोटो बघताय की काय? प्राची म्हणते, लग्नातले तर आहेतच, पण अजून जुने पण आहेत. माझ्या बालपणीचे फोटो बघून जुन्या आठवणी कशा ताज्या होतात. थोडे बरे देखील वाटते. या बघा तुम्ही देखील. अनन्या देखील फोटो बघू लागते. प्राची परागच्या लग्नातले फोटो अनन्याला फार आवडतात. बघता बघता ती प्राचीचे जुने फोटो देखील बघू लागते. प्राची त्या फोटोंविषयी थोडक्यात सांगत असते. आईबरोबरचे फोटो दाखवताना प्राचीच्या डोळ्यात पाणी येते. यात माझ्या आईच्या लहानपणीचे सुद्धा काही फोटो आहेत असे प्राची सांगते. प्राची उत्साहाने फोटो दाखवू लागते. एक फोटो बघून अनन्या स्तब्ध होते. अनन्या विचारते, हा फोटो कुणाचा? प्राची म्हणते, ही लहान मुलगी म्हणजे माझी आई आहे. अनन्या म्हणते, नाही, या लहान मुलीबरोबर ही तरुण मुलगी कोण आहे? प्राची सांगते, ती माझी सावत्र मावशी आहे. अनन्या सांगते, ही तर उषा आहे. प्राची आश्चर्याने विचारते, मॅडम तुम्ही यांना कसे ओळखता? अनन्या म्हणते, उषा तर केयूरची मैत्रीण आहे. प्राची विचारते, ही केयूर सरांची मैत्रीण कशी असू शकेल? ही तर सरांपेक्षा खूप मोठी असणार नाही का? अनन्या म्हणते, पण जेव्हा मी उषाला बघितले तेव्हा मला तुमच्या दोघींमध्ये साम्य वाटले. प्राची सांगते, एका व्यक्तीसारख्या अजून व्यक्ती असू शकतात. थोड्याच वेळात सर्वजण जेवायला बसतात. जेवून झाल्यावर अनन्या परत रूमवर जाते. रात्री झोपण्यापूर्वी सॉरी असा मेसेज ती केयूरला पाठवते. सोमवारी सकाळी अनन्या लवकरच उठते. सर्व आटोपून ती जोशी काकांनी दिलेली स्तोत्र वाचायला बसते. स्तोत्र वाचताना देखील अंगारा देखील बनवते. झोपण्यापूर्वी केयूरने अनन्याचा सॉरी असा मेसेज वाचलेला होता. त्यामुळे सकाळी कंपनीत जाण्यासाठी तो अनन्याला न्यायला आला. अनन्या तयारच होती. गाडीत बसल्यावर काल जे भांडण झाले होते त्याचा विषय तिने काढला नाही. नेहमीप्रमाणे ती त्याच्याशी व्यवस्थित बोलत होती. जोशी काकांच्याकडे डबा आणायला गेल्यावर केयूरने गाडी थांबवली होती. त्यावेळी अनन्याने त्याला अंगारा लावला. हे काय म्हणून केयूरने तिला विचारले. अरे मी स्तोत्र वाचते, त्याचा अंगारा आहे, अनन्या उत्तरली. केयूर म्हणाला, तुझी इच्छा आहे ना, मग ठीक आहे. केयूरशी गोड बोलून त्याच्या हृदयात स्थान निर्माण करायचे. तसेच या उषाने एक आठवड्यात केयूरला कसे गटवले हे शोधण्याचा निर्णय अनन्याने घेतला. त्यासाठी उषाबरोबर मैत्रीचे नाटक करायचे असे तिच्या मनात आले. संध्याकाळी कामावरून दोघेही परत आले. फ्रेश होऊन अनन्या केयूरकडे गेली. उषा तेथे अगोदरच आलेली होती. केयूरने सर्वांसाठी कॉफी केली. कॉफी घेताना गप्पा होतात. अनन्या दोघांशी चिडचिड न करता बोलत असते. बोलताना अनन्या उषाची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते. उषाचे आडनाव बर्वे आहे व ती आर्किटेक्ट आहे असे अनन्याला कळते. अनन्याच्या लक्षात येते की उषा तर स्वभावाला चांगली मुलगी आहे. आपण तिचा उगाचच दुस्वास करत आहोत. पण केयूर फक्त माझाच आहे हे अनन्या विसरलेली नसते. अजून काही दिवसांनी अनन्याची उषाबरोबर मैत्री होते. एक दिवस रविवारी अनन्या दोघांना सकाळी ब्रेकफास्टला बोलवते. आता अनन्याने थोडे किराणा सामान रूमवर आणून ठेवलेले असते. रोज जरी जेवायला ते जोशी काकांकडे जात असले तरी एखादी रेसिपी करावीशी वाटल्यास थोडे सामान अनन्या आणून ठेवते. एवढ्या प्रेमाने बोलवल्यामुळे केयूर व उषा तयार होतात. रविवार असला तरी आज अनन्या लवकर उठते. स्नान वगैरे आटपून ती स्तोत्र म्हणायला बसते. जोशी काकांनी सांगितलेली स्तोत्र ती दररोज न चुकता म्हणत असते. स्तोत्र व अंगारा करून ती उपमा करायला घेते. सकाळी 8 वाजेपर्यंत उषा आणि केयूर येतात. तिघेजण ब्रेकफास्ट करतात. उपमा खूप छान झालेला असतो. नंतर चहा होतो. आज केयूर व उषा बीचवर जाणार असतात. रोज कंपनीत जाताना अनन्या केयूरला अंगारा लावायची. आज रविवार असल्यामुळे अंगारा लावायचा राहिलेला असतो. अनन्या पटकन आतल्या खोलीत जाऊन अंगारा घेऊन येते आणि केयूरच्या लावते. उषा म्हणते, हे काय अनन्या, तू एवढी शिकलेली असून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? अनन्या म्हणते, माझा देवावर विश्वास आहे. केयूर बोलतो, उषा माझे अंगारा दुपारे यावर काही विश्वास नाही. फक्त अनन्याचे मन न मोडण्यासाठी मी हे करतो आहे. उषा चिडून बोलते, माझ्याबरोबर बीचवर यायचे असेल तर मला हे असले चालणार नाही. केयूर तिला समजावतो, अगं तू नको लावू अंगारा, मीच फक्त लावतो. पण उषा रागाने बाहेर निघून जाते. केयूर तिच्या मागोमाग जातो. तिला समजावताना तो सांगतो की माझी आंघोळ अजून व्हायची आहे. आंघोळ करताना अंगारा आपोआप पुसला जाईल. उषाला ते पटते. केयूरची आंघोळ होईपर्यंत उषा अनन्याकडे थांबते. नंतर दोघेजण बीचवर जातात. ही अशी विचित्र का वागते असे अनन्याला वाटते. बीचवरील एका हॉटेलात जेवून उषा व केयूर संध्याकाळी परत केयूरच्या बंगल्यावर येतात. अनन्या देखील संध्याकाळी त्यांच्याकडे जाते. चहा पाणी गप्पा रंगतात. वेगवेगळ्या रेसिपींचा विषय निघतो. अनन्या सांगते की तिला जेवण नीट बनवता येत नाही, पण स्नॅक्सचे बरेच पदार्थ बनवता येतात. उषा सांगते की तिला जेवण चांगले बनवता येते. विशेषतः आपल्या मराठी सणांना जे स्वीट डिश बनवतात त्या तिला व्यवस्थित जमतात. केयूर हसत सांगतो, मला फक्त चहा कॉफी जमते. बाकी डिश खायला मला तुम्हा दोघींकडे यायला हवे. अनन्या म्हणते, उषा एक दिवस तुझ्या हातच्या स्वीट डिश खायला हव्यात.
केयूर म्हणतो, उषा खरंच तुझ्या हातची स्वीट डिश खायलाच पाहिजे. मला स्वीट डिश खूप आवडतात. कधी येऊ ते सांग. तसे पण तुझे फार्म हाऊस आम्ही दोघांनी हातून बघितलेले नाही. उषा आनंदाने सांगते. केयूर आणि अनन्या तुम्ही दोघंजणं उद्याच या. मी सगळी तयारी करते. नंतर दोघीजणी आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी कंपनीतून आल्यावर केयूर आणि अनन्या ठरल्याप्रमाणे उषाच्या फार्म हाऊसवर जातात. फार्म हाऊस जुन्या पद्धतीने डिझाईन केलेले असते. उषा दोघांचे स्वागत करते. प्रथम तिघांचा चहा होतो. नंतर उषा या दोघांना पूर्ण फार्म हाऊस दाखवते. एका खोलीतून वर जाणारा जिना असतो. केयूर विचारतो, वरती काय आहे? उषा सांगते, वरती छोटीशी रूम आहे, पण तिथे अडगळ आहे. रूमच्या समोर गच्ची आहे. केयूर सांगतो, गच्चीवरून नदीकाठ खूप छान दिसत असेल ना? उषा म्हणते, हो. केयूर म्हणतो, तर मग चला वरती जाऊ. तिघेजण वरती जातात. वरच्या रूममध्ये खूप अडगळ असते. एवढ्यात समोरच्या भिंतीवर बघून अनन्या थबकते. अनन्या विचारते, हा फोटो कुणाचा? भिंतीवरील एका जुन्या फोटोकडे पाहून अनन्या विचारते. उषा म्हणते, माझा. अनन्या विचारते, तुझ्या बाजूला फोटोमध्ये जी मुलगी आहे ती कोण आहे? उषा सांगते, ती माझी बहीण आहे. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. यापुढे काय होतं ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.